देवेंद्र फडणवीस सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आज केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। महायुती सरकारमधील नेत्यांनी माहिती दिली आहे। शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असा आमचा अंदाज असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। संध्याकाळी आझाद मैदानावर महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची माहिती। आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे। 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा विधान भवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची तयारी 2 दिवसामध्ये आपला शपथविधी उरकवायचा आहे। किती मंत्री शपथ घेणार आहे, कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं। पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे। अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, 11 तारखेला बाकी मंत्र्यांचा शपथविधी होणार। गोगावलेंची माहिती। 7 आणि 8 डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होणार। अनिल पाटील यांची माहिती। आज एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित 11 तारखेकडे होईल असं आम्हालाही वाटतंय। म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग 11 तारखेला होईल। मोदी साहेबांची अवेलेबिलिटी कशी असणार आहे, आता किती मंत्र्यांनी शपथविधी घ्यायचा याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय झाला असेल त्याला इम्प्लिमेंट कसा करायचा आणि त्याच्याबरोबरच आमदारांच्याही शपथविधीला तेवढंच महत्त्व असल्यामुळे आमदारांचा एकदा शपथविधी पार पडल्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल। नाही, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा कोणाला फोन आलेला नाही। शिवसेनाच नाही तर भाजप असतील किंवा राष्ट्रवादी असेल अशा कोणत्याही आमदाराला कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचे फोन गेलेले नाहीत। म्हणून त्या हालचाली चालू आहेत, त्याच्याबद्दलची बोलणी चालू आहेत किंवा काही आमदाराला सिग्नल दिलाय असं काहीच कारण नाही। पूर्ण बहुमत असूनही लवकर सरकार स्थापन करू शकले नाहीत। महाराष्ट्राला वैभवशाली करण्याची जबाबदारी फडणवीसांवर, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आम्ही राज्याला सुरक्षित ठेवू, फक्त राऊतांनी गोंधळ घालू नये, शिरसाट यांचा टोला। बहुमत असतानाही 12 दिवस 13 दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत। महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूट झाली, महाराष्ट्राचा रोजगार, महाराष्ट्राचा उद्योग, ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे। आम्ही राज्य काळजीपूर्वक आणि सुरक्षित निश्चित ठेवू, फक्त तुम्ही गोंधळ घालू नका किंवा इतरांची माती भडकवण्याचा प्रयत्न करू नका। हे राज्य सर्वांचं आहे। आपण सर्वांनी मिळून हे चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्याची आहे तशी विरोधकांची आहे आणि त्याला ते सहकार्य करतील अशा अपेक्षा यांच्याकडून ठेवायला हरकत नाही।